वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। सो ही जी काही ब्लाउज डिझाइन आहे ना, खरं तर यामुळे आपला साडी आणि ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे, कारण बऱ्याचदा साडीचं लुक हे आपल्या ब्लाउजवर डिपेंड असतं। सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, कारण मी नेहमीच सांगत असते एखादी डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित बनवणं सुद्धा खूप गरजेचं असतं। सो वेळोवेळी मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत असते, ज्यामुळे आपली ब्लाउज डिझाइन असो कुठलाही किंवा ब्लाउज असो छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावं यासाठी। सो अशी छानशी डिझाइन तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउजचा बॅक पार्ट। खरं तर तो आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि हा आहे ब्रॉकेट टाईप मध्ये। सो बऱ्याचदा असं पूर्ण वर्क वाला किंवा ब्रॉकेट टाईप ब्लाउज असेल तर डिझाईन कशी बनवावी सुचत नाही। सो आजची खूप ट्रेंडिंग युनिक आणि छान डिझाईन आहे। सो यामुळे नक्कीच तुमची साडी ब्लाउज छान दिसेल। तर बघा, मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजच्या बॅक पार्टचं मेजरमेंट सांगते। तर या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 इंचाचं शोल्डर। एवढंच नाही, त्याचा जो काही मुंडा आहे तर तो घेतलेला आहे आपण 5.5 इंचाचा आणि 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे आपण दिलेला आहे। खरं तर मी तुम्हाला हे मेजरमेंट यासाठी सांगत आहे की तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग मार्किंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा, इथे ब्लाउजची घडी आहे पूर्ण टोटल 9.5 आणि साईज होती 8 अधिक 1.5 इंच मार्जिन, ठीक आहे। सो अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कट करून घेतलेला आहे। आणि आता सगळ्यात आधी आपल्याला ब्लाउजची जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे। तर बघा, तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच इथे एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे, ठीक आहे। सो बघा, मग इथे ना मी 9.5 ला मार्किंग करून घेतली। 9 इंचाचा गळा होता आणि 2.5 इंच गळा रुंदीची खालच्या साईडला एक मार्किंग करून घ्यायची आहे। वरच्या साईडला तर आपण इथे ऑलरेडी करूनच घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे पट्टीच्या साहाय्याने इथे एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात पहिली स्टेप असते की या पद्धतीने चौकोन ड्रॉ करणं आणि त्यानंतर मग जी काही गळ्याची मार्किंग असते तर ती करणं, ठीक आहे। तर इथे मी हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे आणि यानंतर आता इथे पान गळ्याचा शेप मला ड्रॉ करायचा आहे। तर बघा, खरं तर गळ्यांची मार्किंग कटिंग कशी करावी तर याचे मी बरेचसे व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेले आहे। बऱ्याचदा पानगळा, मटका गळा, व्ही शेप आणि बरेचसे वेगवेगळ्या पॅटर्नचे गळे कसे मार्किंग कटिंग करावी हे समजत नाही तर डिटेल मी किती इंचापर्यंत कसा कर्व दिला पाहिजे तर ते ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत। तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट अशी मार्किंग करता येईल, ठीक आहे। तर बघा, इथे पानगळ्याचा शेप आपण ड्रॉ केलेला आहे। त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला एक शेप ड्रॉ करायचा आहे। तर साधारणतः 1.5 ते 2 इंच वरती आपल्याला ते घ्यायचं आहे आणि तो इथून बघा आपल्याला मॅच करत ह्या पद्धतीने गळ्याचा आकार ड्रॉ करायचा आहे, म्हणजे बॅक पार्टचा खालचा पार्टचा गळ्याला बरोबर तो कानाकोपरा मॅच झाला पाहिजे आणि गळा आणि त्यामध्ये साधारणतः आपला 2 ते 2.5 इंच म्हणजे डिस्टन्स पाहिजे, जास्त पण नकोय। जास्त जर असेल तर लुक येणार नाही त्या ब्लाउज डिझाईनला, ठीक आहे। सो अशा पद्धतीने मग संपूर्ण आपण इथे मार्किंग केलेली आहे। सो आता आपण ते कटिंग करून घेऊयात आणि महत्वाचं म्हणजे जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करायची आहे, कुठेही काही एक्स्ट्रा घ्यायची गरज नाहीये आणि परफेक्ट अशी आपली इथे कटिंग झालेली आहे। सो आता आपल्याला हे स्टिच करायला सुरुवात करायचं आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मग आपल्याला जो काही आपला ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे। त्यानंतर कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे। सेंटरला एक पिन लावायची आहे बघा, एवढंच नाही तर दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे। एकदा गळा रुंदी चेक करायची, बऱ्याचदा स्टिच करताना गळा रुंदी स्प्रेड होते आणि ती स्प्रेड झाली की खूप शोल्डर उतरतं आणि ब्लाउज बिघडतो। सो तसं होऊ नये त्यासाठी आणि सगळ्यात आधी ह्या पद्धतीने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन पकडत आपल्याला गळ्याच्या साईडला इथे टीप मारून घ्यायची आहे। आता हा पानगळा आहे, जर तुम्हाला वाटत असेल की हा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे, तुम्हाला डायरेक्ट शेप व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावून हा शेप रेडी करू शकता।
पण मी इथे बिना अस्तरचाच आता हा गळा रेडी करते आणि हा गळा बिना अस्तरचा सुद्धा होऊ शकतो, सो त्यामुळे ठीक आहे. तर बघा मग गळ्याच्या साईडला प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारली. त्यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला आता तिथे साधारणतः अर्धा इंच आणि जिथून कर्व येतोय तर तिथे पाव इंच अशा पद्धतीने मार्जिन ठेवत आपल्याला हे खरं तर इथे टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर कमरेच्या साईडला सुद्धा एक्स्ट्रा आहे आणि एवढंच नाही तर गळ्याच्या मध्ये सुद्धा आपला एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर इथे मार्जिन काही ठेवण्याची गरज नाहीये, जेवढं अस्तर आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला हे पार्ट ठेवायचे आहे आणि बाकीचं कट करायचं. आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्याचे जे काही कानेकोपरे आहेत, गळ्याचा जो काही शेप आहे तर तो प्रॉपर यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा गळा कुठलाही असो. अजून महत्वाचं म्हणजे कट्स मारताना कुठेही गळ्याला किंवा ब्लाऊजला एक्स्ट्राचे कट जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि कमरेच्या साईडला सुद्धा जिथे गोलाकार शेप आहे तिथे व्यवस्थित आपण कट्स मारले आणि आता आपल्याला हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित काळजीपूर्वक सरळ करायचं आहे. खूप खेचायचं नाहीये, कारण खालचा शेप आणि वरचा शेप मध्ये डिस्टन्स हा कमी आहे. आणि हे व्यवस्थित सरळ केल्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा, जेणेकरून म्हणजे मी नेहमी सांगत असते फक्त एखादी डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज बनवणं इम्पॉर्टंट नसतं, तर ते तितकेच फिनिशिंग सहित रेडी होणं सुद्धा गरजेचं असतं. त्यामुळे वेळोवेळी मी सांगत असणाऱ्या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा डिझाईन खूप सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी करता येईल. आणि फिनिशिंग छान असेल तरच डिझाईन आणि ब्लाऊज छान दिसतो. तर हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. यानंतर बघा सेम त्याच पद्धतीने आता कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. त्याचबरोबर आपले हे जे काही कानेकोपरे आहेत तर ते व्यवस्थित बाहेर निघतील आणि आपला जसा शेप आहे तसाच रेडी होईल याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. ठीक आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता बिना कॅनव्हास पेपरचा खालचा आणि वरचा दोन्ही शेप एकदम मस्त परफेक्ट आलेले आहेत. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर कुठे काही तिरका जाणार नाही, फुगा येणार नाही, गोळा होणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आता बघा हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो इथे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळे आपल्याला हे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. ठीक आहे. आणि इथपर्यंत हा पार्ट आपला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर रेडी झालेला आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊजचा थोडासा कपडा घ्यायचा आहे किंवा तुम्ही साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा यूज केला तरी सुद्धा चालेल, पण मी ब्लाऊजचा असा ब्रॉकेट टाईप इथे कपडा घेत आहे आणि त्यापासून आपल्याला एक छोटीशी पट्टी इथे सगळ्यात आधी रेडी करायची आहे. तर साधारणतः 1 इंचाची पट्टी तुम्ही करू शकता. तुम्हाला जर जास्त ब्रॉड हवी असेल तर तुम्ही ब्रॉडही करू शकता. आता आपल्याला हा पार्ट उलटा करायचा आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे 1 इंच मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आता हे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपण कट करून घेऊयात. ठीक आहे. आणि आता हे कट झाल्यानंतर आपल्याला ही पट्टी सरळ करून घ्यायची आहे. तर छोट्याशा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने मी इथे सरळ करते. तुम्ही एखादी कुठलीही शार्प वस्तू यूज करू शकतात आणि इथे लगेच सुई धागा यूज करण्याची गरजही नाहीये, कारण की ब्रॉड पट्टी आहे. आणि त्यानंतर आता कडेने हे व्यवस्थित प्रेस करत सेट करून घ्यायचं आहे. एवढंच नाही तर इथे आपण दाबटीप देऊन घेऊयात, जेणेकरून पुढची डिझाईन बनवणं आपल्याला इझी जावं खरं तर यासाठी. आणि या पद्धतीने इथे छान अशी व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे. ती सुद्धा एकदम प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपली पट्टी कुठेही खालीवर किंवा ब्रॉडनेस कमी जास्त व्हायला नको. ठीक आहे. आणि यानंतर आता याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग हे व्यवस्थित थोडं 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 पकडायचं आहे आणि छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहे. फक्त एवढंच आहे की छोट्या प्लेट्स टाकल्याने त्यातला डिस्टन्स मेंटेन राहील याची काळजी घ्यायची आहे.
म्हणजे एक तर छोट्या किंवा एकदम मोठ्या अशा त्या प्लेट्स झाल्या पाहिजे, डिस्टन्स सेम राहिला पाहिजे. तर बघा आता ही छोटीशी फ्रिल आपली इथे रेडी झालेली आहे आणि छोटीशी फ्रिल आपल्याला इथे लागणार आहे आणि खरं तर या छोट्याशा फ्रिलमुळेच आपल्या ब्लाऊजला अजून सुंदर असं लुक येणार आहे. सो ते तुम्हाला पुढे लक्षात येईलच. आता इथे आपल्याला लेस यूज करायची आहे, सो त्यामुळे मग मी इथे मॅचिंग धागा ओवून घेते आणि बघा मग इथेही मी छान फॅन्सी अशी टिकलीवरची गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, बट मला असं वाटलं की इथे ही लेस जरा जास्त छान दिसते, सो त्यामुळे मग मी इथे ही लेस लावून घेतलेली आहे आणि या लेसला सुद्धा दोन्ही साईडने टीप टाकून घ्यायची. एक्स्ट्राची लेस मी इथे कट करून घेते. ठीक आहे, आता ही छोटीशी जी काही फ्रिल आहे ती ही आपल्याला बॅक पार्टला लावायची आहे. त्याआधी गळ्याच्या साईडला सुद्धा आपल्याला एक लेस लावायची आहे, तर ती आता आपण इथे लावून घेऊयात. तर बघा मग आता इथे गळ्याच्या साईडला सुद्धा आपण जी काही आधी त्या छोट्याशा फ्रिलला लेस लावलेली आहे टिकलीवरची छान डिझायनर, तर तीच इथे लावायची आहे. तर आपण ती लेस इथे लावून घेऊयात आणि म्हटल्याप्रमाणे मी इथे गोल्डन कलरचा धागा ओवून घेतलेला आहे. सो बरोबर गळ्याच्या कडेकडेने ही लेस लावायची आहे. जर तुम्हाला थोडाफार काही डिस्टन्स सोडून ही लेस लावायची असेल तर तुम्ही तसंही लावू शकतात, बट मला इथे गरज वाटत नाहीये, त्यामुळे मग मी इथे डायरेक्ट काठोकाठच ही लेस लावून घेते. एवढंच नाही तर पानगळ्याचा शेपला बरोबर तिथे फोल्ड करायची आहे आपल्याला लेस, कारण की आपला शेप मेंटेन राहणं तितकंच गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा होतं काय की असा गळ्याचा आकार खूप परफेक्ट छान असा येतो, पण ज्यावेळेस आपण लेस लावतो तर आकार बिघडतो आणि ते व्यवस्थित दिसत नाही. सो खरं तर तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे गळ्याला ही लेस लावून घ्यायची असते. तर बघा मग अतिशय सावकाशपणे आपण इथे लेस लावलेली आहे. सो एवढंच नाही तर लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टीप टाकून घेऊयात. खरं तर मी नेहमीच सांगत असते लेसला दोन्ही साईडनी टीप टाकायचे त्याचे 2-3 फायदे आहेत. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेस लावून घेतलेली आहे आणि यानंतर आता आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. तर ते टक्स आपण इथे टाकून घेऊयात. त्याआधी आपण इथे छोटंसं रेडी केलेलं फ्रिल आपल्याला इथे खालच्या साईडने लावायचं आहे बघा. तर तिथे मी बरोबर पिना लावून घेतलेले आहे आणि आता तिथे टीप टाकून ते व्यवस्थित लॉक करून घेते. तर तिथे डबल टीप टाकायची आहे. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं, जेणेकरून ते छोटंसं छानसं रेडी केलेलं फ्रिल तिथे पॅक होईल आणि कंटिन्यू लगेचच दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण टीप देऊन पॅक करून घेतलेलं आहे. ठीक आहे, सो बघा मग किती सुंदर असं आपल्या कमरेच्या साईडला लुक आलेला आहे आणि एकदम छान फॅन्सी अशी खरं तर इथे ही ब्लाऊज डिझाईन आपली रेडी होणार आहे. एवढंच नाही तर इथपर्यंत झाल्यानंतर आता आपल्याला बॅक साईडला टक्स टाकायचे आहे, मी मगाशीच म्हटली होती, पण आता आपण हे फ्रिल लावल्यानंतर टाकूयात जेणेकरून आपल्याला सेंटर पॉईंटचा अंदाज यावा. खरं तर यासाठी आपण आधीच लावून घेतलेला आहे. जर का आपण टक्स टाकल्यानंतर लावलं असतं तर बऱ्याचदा टक्स टाकल्यावर आपला गळा हा स्प्रेड होतो, बॅक पार्ट सुद्धा स्प्रेड होतो आणि त्यामुळे आपल्याला मध्ये व्यवस्थित प्रॉपर असं ते लावण्याचा अंदाज आला नसता. खरं तर त्यामुळे आधी लावलं आणि आता टक्स टाकूयात. तर बघा सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचचा टक्स पॉईंटची इथे मार्किंग करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आणि अर्धा इंच साईडने. ठीक आहे, आता जी लाईन ड्रॉ केलेली आहे तिथे या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला तिरका टक्स टाकायचा आहे. तर टक्सला नेहमी स्टार्टिंगला एंडिंगला डबल टिप द्यायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. ठीक आहे, एक साईडचा टक्स टाकला गेलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आपण इथे टाकून घेऊयात आणि इथे सुद्धा आपल्याला स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. एवढंच नाही तर संपूर्ण टक्सला सुद्धा डबल टिप द्यायची आहे. तर हे जिथे जिथे डबल टिप द्यायला सांगते तर हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही ते फॉलो करायचे आहे. ठीक आहे, सो बघा मग अशा पद्धतीने दोन्ही साईडला छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहेत आणि यानंतर खरं तर आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा लेस लावायची आहे. तर इथे सुद्धा आपण हीच लेस यूज करणार आहे. तुम्हाला जर एखादी दुसरी लेस यूज करायची असेल तर तुम्ही करू शकतात, पण मला असं वाटतं की इथे हीच लेस छान दिसते आणि आपली ब्लाऊज डिझाईन सुद्धा अजून उठून दिसेल. सो त्यामुळे मग मी इथे सेमच लेस यूज करत आहे. ठीक आहे, सो बघा मग व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित इथे ही लेस लावून घेऊयात. एवढंच नाही तर कोपऱ्यावर सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित फोल्ड करून लेस लावायची आहे, जेणेकरून आपला शेप चुकायला नको. म्हणजे लेस लावताना खरं तर कानाकोपऱ्यावर ते व्यवस्थित फोल्ड करत करत लावणं सुद्धा गरजेचं असतं. बऱ्याचदा ते काय होतं आपण कशीही लेस लावतो आणि त्यामुळे आपली सगळी फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे, सो बघा मग ह्या लेसला सुद्धा मी दुसऱ्या साईडने टीप टाकते
म्हणजे ती व्यवस्थित पॅक होईल, फिनिशिंग छान येईल आणि वरती तरंगणार सुद्धा आहे. ठीक आहे. सो बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग आहेत. आपण खरं तर ही लेस लावून घेतलेली आहे आणि ही टिकली वर्कची लेस आहे, त्यामुळे खरं तर ती व्हिडिओमध्ये ना शाईन करते आणि चमकते, त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाहीये. आणि ब्लाऊज पीसचं पण तेच आहे, पूर्ण ब्रॉकेट टाईप आहे, त्यामुळे ते थोडंसं त्याचा कलर चेंज दिसतोय, पण असं ओरिजिनल खरं तर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय आणि ही डिझाईन सुद्धा. त्यानंतर इथे मी 1 मीटर नॉट घेतलेला आहे गोल्डन कलरचं. गोल्डन कलर कशावरही मॅच होतो. तुम्हाला कापडी बनवायचं असेल तर तुम्ही कापडी सुद्धा बनवू शकतात आणि शक्यतो फॅब्रिकचं सिंपल लटकनचं बनवायचं असेल तर गळ्याच्या मधला जो काही आपला मेन फॅब्रिकचा कपडा असतो तर तोच तुम्ही यूज करू शकता, तो आपल्याला पुरतो. ठीक आहे. आणि दुसरं काही यूज करण्याची गरज सुद्धा नाहीये, कारण तिचं यूज नाही केलं तर असंही तो वेस्टच जाणार आहे. सो त्यामुळे मग बेटर आहे की आपण तोच यूज करावा. आणि सिंपल त्रिकोणी लटकन आपण इथे रेडी करणार आहोत. डबल फोल्ड करून टीप मारून घेतलेली आहे बघा. एक्स्ट्राचा कट करून ते सरळ करायचं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं लटकन सुद्धा. तर बघा मग फायनली दुसऱ्या साईडचं सुद्धा लटकन इथे रेडी झालेलं आहे आणि खरं तर एकदम सिंपल आणि झटपट रेडी होणारे हे लटकन आहे. ज्यावेळेस कस्टमरला खूप सारं लटकन नको असतं तर असं करू शकतात. अजून 1-2 सिंपल लटकनचे सुद्धा व्हिडिओ याआधी टाकलेले आहे आणि डिझायनर लटकनचे सुद्धा. ठीक आहे. आता आपल्याला हे बरोबर शोल्डर पासून साधारणतः 2.5 ते 3 इंचावर खाली लावायचं असतं आणि डबल टिप देऊन लॉक करायचं. आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही पण साईडने आपलं परफेक्ट असं नॉट लागलं जाईल आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. आणि खरं तर ते तिरकं जायला नको, फिटिंगला पण व्यवस्थित ब्लाऊज बसणं, नॉट एकाच लेवलमध्ये दिसणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि आता आपण हे नॉट बांधून घेऊयात. तसा हा गळा म्हणजे ब्लाऊज घातल्यावर तर गळा आपला हा नेहमी स्प्रेड होतच असतो, तर हा सुद्धा होणार आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर असं लेटेस्ट ट्रेंडिंग पान गळ्यावर थोडंसं फॅन्सी लुकमध्ये आपण ही ब्लाऊज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. आणि बघा लेस सुद्धा खूप छान अशा डिझायनर आहे आणि खरं तर या छानशा डिझायनर लेसमुळे आपल्या ह्या ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेलं आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा चॉईस द्या. आय होप सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या छानशा डिझाईनर नवीन ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याची पद्धत पण खूप म्हणजे खूप सोपी आहे. मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा सांगितल्या आहे, तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि नक्की फॉलो करा. नक्कीच तुम्हाला सुद्धा अशी डिझाईन प्रॉपर फिनिशिंग सहित बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला या डिझाईन बनवणार काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.